नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आत्ताची या घडीची सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का। एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराचा या ठिकाणी झालाय दारुण पराभव। या ठिकाणी दणदणीत पराभव झाल्याने एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का बसलेला आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी मोठा राजकीय धक्का दिला आहे। नरेंद्र दराडे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आहेत व ते महायुतीकडून या निवडणुकीत उमेदवार होते। मात्र भाजपच्या बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी शिंदेंच्या उमेदवाराचा या ठिकाणी दारुण पराभव केला आहे। त्यामुळे शिंदेंना हा या ठिकाणी मोठा धक्का मानला जात आहे। दुसरीकडे नरेंद्र दराडे यांना हा पराभव अत्यंत जिव्हारी लागला असून त्यांनी निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता महायुतीच्या सर्वच नेत्यावर निवडणुकीत मदत न केल्याचा थेट आरोप केला आहे। दरम्यान नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांचा विजय हा केवळ एका जागेचा निकाल नसून महायुतीतील अंतर्गत नाराजी, स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे, व्यक्तिगत आधारित राजकारणाचा परिणाम मानला जात आहे। पण यामुळेच राज्यात पुन्हा एकदा शिवसेना शिंदेगट विरुद्ध भाजप असा महायुतीतील अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला आहे। यावर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।